नमस्कार मंडळी. कधी कधी असं होतं ना की एखादा पदार्थ बघितलं की लहानपणीची आठवण येते. तर का आठवण येते, कशामुळे येते, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. तर इकडे बघू शकता, इथं घेतलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या. आता मी इथं डिश भरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्यांना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. तर या पदार्थामध्ये किंवा ही जे आपण मिरचीचा कुठलाही रेसिपी बनवतो मिरचीची, त्याच्यामध्ये ना म्हणजे लहानपणीची आठवण दडलेली आहे. आता ती कोणती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहावं लागेल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करावं लागेल. तर मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्यांना आपण व्यवस्थित असे छोटे छोटे याचे काप करून घ्यायचे आहेत. तर सगळ्याच मिरच्यांचे आपण इथं काप करून घेणार आहेत, बघू शकता. तर मिरचीचे या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती मी भरपूर पदार्थ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही पाहिले नसतील तर आधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लगेच चॅनलवर जाऊन पहा, किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या लिंक देते, तिथं जाऊन बघितलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं मी इथं मिरचीचे काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये हा पदार्थ बनवायचा आहे तेवढ्याच मी मिरच्या इथं कट करून घेणार आहे. साधारण 3 ते 4 माणसांसाठी मी इथं मिरचीचा हा पदार्थ बनवते. आता मी पदार्थ का म्हणते पुढं तुम्हाला सांगते. इकडं घेतलेलं आहे, दारातच आहे आपल्याला कढीपत्त्याचं झाड, ते ताजा कढीपत्ता मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे. खूप छान लागतो कढीपत्ता, कुठल्याही भाजीसाठी वापरा किंवा कसंही वापरा. कढीपत्ता मला प्रचंड आवडतो, त्यामुळे मला कोथिंबीर नसली तरी चालेल, पण कढीपत्ता तर आवर्जून लागतो मला भाजी वगैरे करत असताना. तर इकडं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ओतलं, फोडणीसाठी लागतं तेवढं तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये घातले लगेच मोहरी आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये घालायचे लसणाचे काप. आता लगेच लसणाचे काप घातल्यानंतर लगेच यामध्ये घालायचा कढीपत्ता अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा. आता इथं जेवढे मिरचीचे काप करून घेतलेले आहेत ते सगळे मिरचीचे काप आपण या फोडणीमध्ये घालायचे आहेत. तर हे बघा, हे सगळे मिरचीचे काप आपण या फोडणीमध्ये घातले. इथं मी थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे. तर इथं आपण आज आगळ्या वेगळ्या पद्धतीचं मिरचू बनवतोय. पण ते मिरचू बनवण्याची पद्धत कशी आहे मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. पण तिखट जरी मिरची असली तरीसुद्धा ही मिरची आपली तिखट लागणार नाही. याची सर्व प्रोसेस किंवा ही डिटेल रेसिपी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर इथं फोडणीमध्ये मी मिरचू टाकलेलं आहे, सगळं कट करून घेतलेलं, आणि मिरचू तेलामध्ये 5 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, बघू शकता. तर 3 ते 4 माणसांसाठी एवढं मिरचू बनवते. आणि कधी कधी काय होतं, उन्हाळ्यामध्ये करत असाल तर हे मिरचू 1 दिवसासाठीच बनवू शकता. तेच थंडीमध्ये केलं तर हे 2 दिवस टिकू शकतं. तर इथं आपण थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि आता मी उन्हाळ्यामध्ये बनवते, तर आता भाजीला काही नाही आहे घरात आणि घरामध्ये काही नसल्यामुळं इथं मस्त असं झणझणीत मिरचू बनवते. तर हे बघू शकता, तेलामध्ये 5 मिनटं तरी हे मिरचू परतून घेतलं. थोडंसं वरती झाकण ठेवून दिलं. झाकण ठेवून आता याला काढून बघते, तर व्यवस्थित हलवून घेतलं. हे बघा, आता काय करायचं, हे मिरचू जर जास्त असं तेलामध्ये घातलं, तेलसुद्धा जास्त वापरायचं नाही, कारण मिरचू फक्त तेलामध्ये घातलं तर ते अगदी कडक होईल. म्हणून काय करायचं, इथं वरून पाण्याचा थोडासा शिपका मारलेला आहे, बघू शकता. मी पाण्याचा शिपका का मारायचा, एकदम सॉफ्ट अशी ही मिरची शिजली जाते आणि प्लस ही मिरचीसुद्धा कमी तिखट लागते शिजल्यानंतर. त्यामुळे काय करायचं, पाण्याचा शिपका मारून हिला 5 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित असून याची वाफ काढून घ्यायची. बघा, तर आता ही तर मिरची चांगली व्यवस्थित अशी मस्त शिजलेली आहे. मग याला आता मी शेंगदाण्याचं कूट घालते. तर आवडीनुसार इथं शेंगदाणा कूट घालायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या लहानपणी म्हणजे आमच्या आजोबाला ना खूप प्रचंड तिखट भाज्या आवडायच्या. आणि घरामध्ये किती पण तिखट भाज्या केल्या असल्या तरी पण आजोबाला वाटायचं अजून तिखट भाज्या करायला पाहिजे. मग काय करायचे आमच्या घरातले, अशा पद्धतीचं आमच्या आजोबांसाठी खास मिरचू तयार करून ठेवायचे, ते पण लोखंडी तव्यावर आणि चुलीवरचं. आहा, इतकं भारी लागायचं ते मिरचू. ते मिरचूची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता हे मिरचू जर तुम्ही घरामध्ये करून ठेवलेलं असेल आणि सोबत जर दही असेल, प्रचंड भारी कॉम्बिनेशन. मी तुम्हाला सांगते, आमच्या आजोबाला अशा पद्धतीचं मिरचू जरी करून ठेवलेलं असलं, भाजी नाही दिली तरी चालायची, पण मिरचू असले ना बिना भाजीचं जेवण करायचे, दही आणि मिरचू. आहा हा हा, तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. दही नसेल तर तेल टाकून खाल्लं तरीसुद्धा चालेल, पण प्रचंड भारी असं हे मिरचू तयार झालेलं आहे. फटाफट तयार होतं, सकाळच्या काही गडबडीतसुद्धा फटाफट तयार होतं.
पण हे मी एक लहानपणीची रेसिपी म्हणजे आमच्या घरामध्ये नियमित बनली जायची अशी ही रेसिपी आहे, मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मंडळी, गावाकडे जर तुम्ही गेलात ना तर आजसुद्धा मिरचीचा ठेचा किंवा मिरचू किंवा डाळ मिरचू अशा रेसिपी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असतातच असतात. कारण भाजी नसली तरी चालेल, पण अशा पद्धतीचं जर मिरचू घरामध्ये असेल तर पूर्ण जेवण या मिरचूवर किंवा दही मिरचू, ताक मिरचू अशावर होतं. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मिरचू खायचं कसं ते सुद्धा सांगणार आहे. मस्त घेतलेली आहे इथं चपातीवर घेतलं एक दही 2 चमचे घातलेलं आहे आणि यावरती तयार करून घेतलेलं मिरचू घालायचं आहे. हा मस्त मस्त भारी कॉम्बिनेशन आहे, नक्की करून बघा. बऱ्याच जणांना तिखट खायला आवडत नाही. तुम्ही या इथं मिरच्या जे वापरल्या ते कमी तिखट वापरल्या तरीसुद्धा चालतील, घेतल्या तरीसुद्धा चालतील, कारण कमी तिखट मिरच्याचंसुद्धा मिरचू भारी लागतं. इथं मी गावरान मिरची घेतलेली होती त्यामुळं प्रचंड तिखट होती आणि पाणी टाकून शिजवल्यानंतर मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो. तरी पण तुम्हाला जास्त तिखट वाटत असेल तर थोडंसं लिंबू पिळा तुम्ही. मस्त दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मस्त अशी दही मिरचू एन्जॉय करायचं आहे. शेतकऱ्याची सकाळची न्याहारी म्हणाल तर अशीच न्याहारी असायची शेतकऱ्याची, खूप भारी. मस्त बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. तर मंडळी, आय होप माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आणि हो, रेसिपी तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटायचं आहे अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय एव्हरीवन. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चमचमीत रेसिपीसोबत.